कमवता आली कमवू नका. मग अशा आमच्या मंगेश भाऊला म्हटले मी, नाही काही कमवता आलं बस झालं. लेकरांसाठी जास्त प्रॉपर्टी गाड्या बंगले कमवण्याची गरज नाहीये. अहो किती गाड्या बंगले कमवा, पण ते टिकवण्यासाठी लेकरांना संस्कार देणं ही काळाची गरज झालेली आहे. आज लग्नाची पंचायत झाली आहे. विचार करा ना तुम्ही, काही काळ होता मुलाच्या बापाच्या पाठीमागे मुलीचा बाप फिरायचा. दादा आमची एवढी मुलगी करता का? 3 मुली आहेत, एखादी मुलगी करता का? पण त्यावेळेला बाप अगदी मुलाचा बाप सुद्धा वजनात यायचा. पण आता बळच जातं पोरीच्या बापाला म्हणतात जे अरे पोरीचा बाप म्हणतो हा पुढच्या घरी बघू, आवंदा नाही करायचं, पुढच्या वर्षी बघू. भानगडी बदलल्यात. प्रत्येकाचे दिवस येत असतात पहा. अगदी आपण जर पाहिलं ना, प्रत्येकाची वेळ येत असते. कोण कधी जाईल सांगता येत नाहीये. लेकरांच्या वरती चांगले संस्कार होणं महत्वाचं आहे. आज लग्नाचा विषय जर मध्ये आला ना, काळाची गरज अगदी बदल झालाय. आज मला सांगा, ज्या वडिलाला 3-4 मुली आहेत, आज लग्न करून द्यायचं म्हटलं, किती साधं लग्न करा पण 2-4 लाख रुपये खर्च येतोय. 4-5 लाख रुपये लोकांची वेदना काढून लग्न करून देतात पहा. लग्नाचा विषय आला तर पहा तुम्ही, आज लोक जर जातात लग्नासाठी निघाल्याच्या नंतर त्या मुलीच्या आई वडील त्यांच्या इच्छेनुसार तिला भांडे घेऊन देतात पहा. पण नातेवाईक असतात ना, काही नातेवाईक लांबचे, 200 रुपयाचा भांडा, 200 रुपयाची बकेट, काहीतरी अगदी ही भांडे घेऊन चालतात. पातीलं असेल 200 रुपयाचं. मी कायम एक गोष्ट संदेश तुम्हाला द्यायचा आहे. लग्न सराईमध्ये पहा, आई वडील त्यांच्या इच्छेनुसार भांडे तर त्या मुलीला देतात. मदत नेमकी काय व्हावी असं वाटत असेल, तुमचे पैसे सुद्धा चांगल्या कार्याला लागावे. 200 रुपयाचा हंडा देईपर्यंत तेच 200 रुपये जर एखाद्या पॉकेटमध्ये भरून जर त्या पोरीच्या बापाच्या स्वाधीन केले ना, तर कुठेतरी संसारात कामी येतील, कुठेतरी उपयोगी येतील. याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आज लग्नाचा विचार केला तर 4-4 लाख रुपये खर्च करायचे. 5 लाख रुपये. एका मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत दुसरी लग्नाला येते, दुसरीचं लग्न होत नाही तोपर्यंत तिसरी लग्नाला येते, तिसरीचं लग्न होत नाही तोपर्यंत पहिली बाळांतपणाला येते. प्रश्न हा पडतो की मुलगी लहानाची मोठी आई वडिलांना करायची आहे. 20-22 वर्षाची झाली, कुठेतरी आईच्या हाताखाली काम करणार आहे, कुठेतरी बापाची काळजी ती घेणार आहे. आणि त्यावेळेला स्वतःच्या घरची लक्ष्मी लोकाच्या स्वाधीन करून द्यावी लागते आणि आयुष्यभर त्यांची धुनी भांडी करत तिला राहावं लागतं. प्रश्न हा पडतो, ज्या वेळेला तिला संतान जन्माला येईल ना, तिचं बाळांतपण सुद्धा त्या आई बापाला करावं लागतं. आज विचार करा, 50-50 हजार रुपये खर्च येतो. किती गडगंज श्रीमंती असेल पोरीच्या सासरला, पण बाप अगदी गरीब आहे, लोकांचे व्याजानं पैसे काढलेत त्यानं. हा प्रश्न कधीच पोरांच्या बापाच्या डोक्यात येत नाहीये. 50,000 रुपये खर्च जर झाला, त्यातले 25,000 जरी तुम्ही त्यांना मदत म्हणून केले ना, अहो आयुष्यभर वंशाचा दिवा तुमचा आहे. त्यांनी काय केलंय, त्यांची अगदी विचार करणं ही काळाची गरज आहे. आज लग्नाचा प्रश्न आला की आपल्याला वाटतं लग्न का होईना, लग्न होतील, पण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. लेकरांना काही नाही देता आलं तरी चालेल, पण लेकरांच्या वरती चांगले संस्कार होणं हे महत्वाचं आहे. संस्कार व्हावेत, आनंद जगाच्या मालकाला सुद्धा होईल. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाट देवा. कारण पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा, कन्या तरी ऐशी देई जैसी मीरा मुक्ताबाई. शुकांतिका वाटते हो. आज सख्या भावाचं कधी पटत नाहीये. शेजाऱ्याचं जेवढं पटतं तेवढं सख्या भावाला पटत नाही. आज विचार जर केला, रामकथा रामायण आणि राम राज्य खरं तेव्हा येईल. आज स्वतः सख्खा भाऊ अर्धा एकर जमिनीसाठी सख्या भावाला जनावरासारखा मारतोय. कुठे काळ बदलत चाललेला आहे. एकुलती एक बहीण आहे, आई वडील निघून गेल्याच्या नंतर आयुष्यभर ज्या भावाने तिला सांभाळलंय, कधीच कोणत्या गोष्टीची कमी तिला पडू दिली नाही, आज तीच सख्खी बहीण भावाला हिस्सा मागते. मग प्रश्न हा पडतो की रामकथा गेली कुठं? जिथं 14 वर्ष सावत्र भावाची वाट पाहावी, भरताने प्रभू रामचंद्रासाठी 14 वर्ष तप केलेलं आहे. आपला काळ बदलत चाललाय कुठे? आज 14 वर्ष आईचा त्याग केला स्वतःच्या. तू पापिनी आहेस, तू दृष्टीनी आहेस, तुला आयुष्यभर आई कधी म्हणणार नाही, पण भविष्यामध्ये कलियुगामध्ये तुझं नाव सुद्धा कोणी ठेवणार नाही. म्हणून पहा, काही हे नाव सुद्धा आपण ठेवत नाहीये. सावत्र भावासाठी आईचा सुद्धा त्याग केलेला आहे. या गोष्टी लक्षात येणं फार महत्वाचं आहे. मला सांगण्याचं तुम्हाला तात्पर्य एकच आहे, लेकरांच्या वरती चांगले संस्कार केले पाहिजेत. आज महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आपण घेतो ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यासाठी म्हटलं जातं, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली.
हात घ्या हातावरती सर्वांनी. छत्रपती शिवाजी महाराज की. कॅमेरा फिरवा यांच्याकडं. दिसू द्या हो या महाराष्ट्राला, कळू द्या परिसरा पंचकृषीमध्ये किती भव्य देव उत्साहामध्ये हिवरा गणपती या ठिकाणी उत्साहात थाटात माटात सप्ताह पार पडतो. हात वरती घ्या सर्वांनी. गणपती बाप्पा. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शिवाचे मावळ्या मला नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. सर्वांनी हात वरती करायचंय. महाराजांचं नाव घेतलं की प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडतो, हा या जातीचा आहे, तो त्या कुळाचा आहे, तो त्या धर्माचा आहे. 28 जणांचा मृत्यू झालाय. वंजारी आहात का, माळी आहात का, मराठा आहात नाही विचारलं, धनगर आहात का नाही विचारलं, फक्त धर्म विचारलेला आहे. 18 पगड जाती धर्मातले मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणायचे, राजा द्या की एकदा संधी. कशाची? मरायची संधी मागणारे मावळे होते, म्हणून त्यांच्यासाठी हात वरती घ्यायचे. आज पाहिलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. हात वरती घ्या सर्वांनी. 42 दिवस हाल हाल करून मारलं, पण स्वतःचा धर्म नाही सोडला कधी. म्हणून 18 पगड जाती 16 तर समाज मराठा मोळा. स्वराज्यावर ठेवून ढोळा एका जागी केलंय गोळा. शोभावानी दाखवा कोणी शूर या भूमीवरी, शंभूवानी दाखवा कोणी शूर या भूमीवरी. बाई माझा ग शंभू राजा ग बसला घोड्यावरी. बाई राजा ग बसला घोड्यावरी. तिला वचन साईबा वचन पूर्ण करी. तिला वचन वचन पूर्ण करी. आई राजा शुभ राजा बसला घोड्यावरी. राजा बसला घोड्यावरी. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. मनातून वाजवायच्या. तुम्हाला पाऊस असं जोरात आवडतो की भुरभुर आवडते? पाऊस जोरात आवडतो की भुरभुर आवडते? मग भुरभुरेसारख्या टाळ्या कशाला वाजवता? आज पाहिलं जर विचार केला पाहिजे आपण, देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण एकमेकांना जाती जातीत वाटून घेतलेलं आहे पहा, पण फक्त धर्म टिकून ठेवण्यासाठी हाल हाल करून मारलं, पण धर्म नाही सोडलेला. आज आपण जर पाहिलं, प्रत्येकानं चित्रपट पाहिलेला आहे, प्रत्येकानं पाहिला. पिक्चर पाहण्यासाठी प्रत्येकजण गेले होते. छावा पाहिला ना? सगळ्यांनी पाहिलाय. कोणी कोणी पाहिला एकदा हात वरती करा. छावा छावा पाहिलाय, बऱ्याच जणांनी पाहिलाय. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, त्या गोष्टी घटना आपण फक्त ज्यांनी ॲक्टिंग केली त्यांच्या पाहतोय तर रडायला येत आहे. आज ज्यानं स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहिलं ना, स्वतःचं काय जीवन होतं, काय समर्पण होतं, त्यांच्या पत्नी, त्यांच्या आई, त्यांचे वडील, तेवढंच समर्पण होतं पहा. आज जगतासाठी, या धर्मासाठी स्वतःचं बलिदान दिलं. शोकांतिका वाटते कधी कधी की लोकांना अजिबात पाहतो, छावा म्हणतात, 12 महिने तोंडात मावा राहतो, अर्थ नाहीये काय. आज विचार केला, त्यांचे विचार आचरणात आणणं फार महत्वाची गोष्ट आहे. कधी कधी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना वाटत असेल, आज लोकांना 2, 4, 5 वर्षाच्या मुली कळत नाहीयेत, आज त्यांना सुद्धा रडायला येत असेल, वाटत असेल की आपण याच लोकांसाठी बलिदान दिलंय का, आपला उपयोग नाही झाला, आपला फायदा नाही झाला, आपण सार्थकी नाही लागलो या लोकांसाठी बलिदान देऊन. आपण म्हणतो राजा परत एकदा जन्माला या ना. आज विचार केला पाहिजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा. कोणाचा तरी बालक होता, कोणाचा तरी पती होता, पण स्वतःचं कुंकू पुसण्याची वेळ आली, धर्म नाही सोडला म्हणता आला असतं, स्वीकार करतो धर्माचा, पण स्वाभिमानी होते, अभिमानी होते. आज आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्यामुळे जिवंत आहे. हे विसरून नाही चालणार आपल्याला. प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे, मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा पाहिजे. नाटकं केल्याने महाराज होत नाही. कुठं कानात कुंडल घातले, दाढी मिशा वाढवल्या, छत्रपती शिवाजी महाराज नाही होणार आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नाही होणार आहे.
आज त्यांचे विचार आचरणात येणं फार काळाची गरज आहे. मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा पाहिजे, मुलगी असावी चांगल्या विचाराची पाहिजे. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई सारखी ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं ये ग विठाबाई आणि माझे पंढरीची आई, भगवान परमात्म्यानं सुद्धा बाईचं रूप धारण करावं. ज्या वेळेला जातं झटकून घ्यावं आणि संत जनाबाई म्हणतात, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू. जातं कळतं ना माय? जातं आताच्या काळात नाही राहिलं पा. पहिल्या काळात जातं होतं, लोक जात्यावरती दळण दळायचे, जात्यावरचं खायचे म्हणून माणसं जगायचे. तसे माणसं होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पहा, दिप्पाडची दिप्पाड, एक मावळे एका टायमाला 5-5 पाचुंदे खायचा. 5 पोळ्याचा, बोला 5 पाचुंद्याचा, 5 पोळ्याचा 1 पाचुंदा, 5 25 चपात्या एका टायमाला खायचं. संजय बाबा किती? 25 चपात्या. आता दिवसभरी एकच चपाती खातं. एवढे हात पाय भली मोठी ढिरीन माय म्हणती महा वाघ. कशाचा वाघन कशाचा? काय ढेकळात टाकण्यात ओळखालाय ना वाघ. मला सांगायचंय, मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा पाहिजे. ज्या वेळेला पाहिला आपण जातं सध्याच्या काळात राहिलंच नाही. एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोधड्यात, बायकोने केले चालू. पाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगन उठलं गोधाड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे आहेत. पण संत जनाबाई म्हणतात, पहिल्या काळातलं तुम्हाला गाणं म्हणून दाखवते, ऐका, पटलं तर पहा. माझी आजी म्हणायची, पंढरा ग पुरामंदी काही वाजत गाजत, शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, तुळशीचा पाला बाई आता होता काय झाला, सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिला. जातं कळतं तुम्हाला? आज जातेवरचे गाणे बदलले पहा. महिला मंडळाला तर जातं राहिलं नाही. पहिल्या काळात महिला मंडळ दळायच्या, आता तोच पिठाचा डबा पुरुष मंडळीच्या डोक्यावर आलाय. कुठं चाललंय सकारांत? ते आलंच म्हणे पिठाचा डबा घेऊन येतो तेवढा. बरोबर की नाही? पुरुष मंडळ पहिल्या काळात माता मौल्या लवकर उठायच्या, पहाटे 3ला 4ला. आता ब्रह्ममुहूर्त कधी चालू होतो? पुण्याला एकदा कीर्तन होतं, म्हटलं ब्रह्ममुहूर्तावरती आंघोळ करावी. तुमच्याकडे कधी ब्रह्ममुहूर्त? एक बाई म्हणे, ताई आमचा 10 वाजता चालू होतो म्हणे, सकाळी 10ला ब्रह्ममुहूर्त. सकाळी आता पुरुष मंडळ उठतात पहाटे 3ला 4ला, महिला मंडळ 8 वाजता झोपणार. आपण विचारा, अवकाशाला उठले? हिटरचं बटन टाकतो म्हणे, हिटरचं बटन. पाणी गरम करून ठेवण्याची वेळ पुरुष मंडळीकडे आलेली आहे. जाता आपल्या लक्षात येत नाही. जात्यावरचे गाणे ऐका. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, माय बापा काही नाही उणे. जो विश्वात जातो फिरवतो तो भगवान परमात्मा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा हेच दान दे, तुझा विसर कधी पडू देऊ नको. दान मागण्याची प्रत्येकाची पद्धती वेगळी आहे. देवाला मागावं पण काय, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. का? शेवटच्या श्वासाला एकदा तुझं नाम मुखात येऊ दे. तुकोबाराय सांगतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हेच दान दिलं तर अभंगाच्या दुसऱ्या